विविध शासकीय घरकुल योजनांतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून 15,000 रुपयांची रक्कम देऊन घर बांधणीची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या। प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक लाभार्थ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले, तर काहींनी सावकार, नातेवाईक किंवा बँकांकडून कर्ज काढून वीट, सिमेंट, गज, वाळू तसेच इतर बांधकाम साहित्य खरेदी करून घर बांधणीची कामे सुरू केली। मात्र पहिल्या हप्त्यानंतर पुढील निधी न मिळाल्याने या लाभार्थ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे। घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या अनेक कुटुंबांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून अर्धवट बांधकामामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। वाढती महागाई, घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा वाढता बोजा आणि दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। शासनाने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून काम सुरू केलेल्या नागरिकांना आता प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर रखडलेला दुसरा हप्ता तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी घरकुल धारकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांसोबत यवतमाळ पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध गावांमधील घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत। आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत घरकुलाचा हप्ता द्या, गरिबांच्या हक्काचा निधी तातडीने द्या अशा घोषणा दिल्या। शासनाच्या उदासीन धोरणामुळे गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। घरकुल लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की शासनाच्या सूचनेनुसार बांधकाम सुरू केल्यानंतर पुढील हप्ते वेळेत मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र अनेक महिन्यांपासून दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने बांधकामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी घरे पूर्ण करण्याचे स्वप्न धूसर झाले असून कुटुंबांसमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। जोपर्यंत रखडलेले हप्ते मंजूर होत नाहीत आणि लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशाराही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। दरम्यान या आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रशासनाकडून आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल का, याकडे आता घरकुल लाभार्थ्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। गरिबांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी सुरू झालेल्या या लढ्याला पुढे कोणते वळण मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। घरकुलाचे पैसे आले नाही, दुसऱ्यापासून काढले व्याजानं पैसे। काही काल एक माणूस आला माझ्या घरी, वाळूचे पैसे देतं की नाही म्हणे। मी त्यांना सांगितलं मग पैसे ते याचे आहे म्हणलं, आता भेटन मग देतो म्हणलं। नाही नाही पाहिजे म्हणे, तारीख सांग म्हणे। आता तारीख कशी सांगायची त्यांना, तर मी माझ्या बहिणीच्या कानातली विकले आणि त्यांना पैसे दिले। मग आता हे गावात हिंडले तर घर बांधासाठी, मग आता घर बांधासाठी हिंडले, आता चक जाते बाहून आपण दुसऱ्याकडून समजा पैसे काढून बांधले, तर ते लोक कसे राहणार माझ्या घरी। विटावाले आले, ते म्हणे पैसे ठेवत नाही म्हणे तुमचे म्हणे। आता मग आम्ही काय करायचं? आणि तुम्ही म्हणे तुमच्या खात्यात 15,000 रुपये आले म्हणे, तुम्ही म्हणे घर काम चालू करा म्हणे, नाहीतर म्हणे तुमचं रद्द करण्यात येईल म्हणे। सर आम्ही आता 15,000 रुपयामध्ये घर कसं उभं करायचं? आता आम्हाला तो प्रश्न सुटला। आता काही लोकांना आमचं घर, आता आमच्याजवळ पैसे नाही, आता म्हटलं गेलं तर गेलं, म्हटलं घर नाही भेटलं तर चालते म्हटलं। काही लोकांना काय केलं, 10 रुपये % पैसे काढले, त्यानं घरं बी बांधले, त्यानं काहीचे घर पूर्णही झाले, तीनही बी झाले, तरी त्याचे हप्ते बी नाही आले। पहिलाही हप्ता नाही आला, दुसराही हप्ता नाही आला आणि काहीच नाही झालं। आता तुम्ही सांगा त्याचे काहीच्या घरावर टीना टाकून नाही, आता ते पाणी चालू झालं, आता बरंच चालू आहे, आता त्यांना राहायचं कुठं? 1,30,000 घर होते का बाबा? रेती महाग आहे, गिट्टी महाग आहे, सिमेंट महाग आहे। आता थोडंसं घर आलं, टीना नाही भेटत ना तेवढ्या पैसे। तर ते कोणता होय पैसे देणार वाला? तुमच्या समोर आणा त्याले, त्याचे गाल धरतो, त्याचं कान लुचतो, नाही लुचीन ना तर तुमच्या जवळ येऊन उभीच नाही राहणार, कारण इतकाले दिवस झाले घर बांधून आहे। नाही का पैसे नाही आले घरकुलचे
पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे पैसे लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला नाही, दुसरा मिळाला, काहींना तिसरा मिळाला नाही आणि जवळपास फेब्रुवारी महिन्यापासून या हप्ता यांनी वितरित केला नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही यांना विनंती केली होती आणि त्याच्यानंतर आम्ही निवेदन दिलं का जर समजा तुम्ही 8 तारखेला जर यांच्या खात्यात पैसे टाकले नाही तर आम्ही आज रोजी त्या ठिकाणी त्यांना राहायची व्यवस्था नाही, त्यांनी पर्यायी कसे तरी टिनं टाकून तिथं राहत आहे आणि यांच्या सांगण्यावरूनच, याच प्रशासनाच्या सांगण्यावरून त्यांना घरकुलात तुम्ही बांधा, नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू असं या लोकांना सांगून घरकुल बांधण्यासाठी त्यांना तयार केलं आणि जवळचे पैसे लावून आणि याचे 15,000 ह्या ठिकाणी जोता बांधल्याच्या नंतर ह्या साईडला हे लोक राहत आहे. कोणाचं लेंटर लेवलला आलं आणि कोणाच्या घरावर टिनं नाही. अशा परिस्थितीतनी आज बरसात सुरू झाली आणि यांना राहायला जागा नाही. अशा वेळेस या लोकांना आम्ही सांगितलं जर टाकलं नाही तर आम्ही तुमच्या पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये येऊन वास्तव्याला राहू, हे आम्ही त्यांना सांगितलं होतं. म्हणून या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलं आणि जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन आमचं असंच चालू ठेवू आणि जोपर्यंत हे पैसे देणार नाही तोपर्यंत आम्ही तर मुक्कामी राहू.